ठिकाणी चर्चा होणार आहे. तर आपलं या ठिकाणी स्वागत आहे. परभणी शहरातील ज्या काही घडामोडी आहेत किंवा आपण जे अनेक आंदोलन केले, या आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका काय होती? परभणी शहराची अतिशय मागच्या 25-30 वर्षाची दयनीय अवस्था, एक तर धूळ, रस्त्यात असलेले खड्डे, प्रत्येक ठिकाणी घाण, या सगळ्या प्रकरणाला आणि या सगळ्या प्रकाराला पाहून कंटाळून शेवटी काहीतरी सामान्य माणूस जोपर्यंत रस्त्यावर येत नाही तोपर्यंत त्याचं कुठंच काही दात मागितल्याशिवाय काही मिळत नाही, म्हणून त्या एका भावनेतून मी रस्त्यावर येऊन सगळे आंदोलनं केले आणि त्या आंदोलनाचं यश म्हणून काही अंशी आता कामं बऱ्यापैकी चालू आहेत. पण तुमच्या विरोधात असं म्हणणं आहे की तुम्हाला स्टंटबाजी करायचा खूप छंद आहे आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही हे स्टंटबाजी करतात, याबद्दल तुमचं काय? आपण पाहिलं असेल की मागच्या 2.5 वर्षापूर्वी 100 करोड रुपयाचा निधी इथे मिळाला. आपण मागच्या 2.5 वर्षातले निरनिराळे आंदोलन पाहिले असतील की प्रत्येक मला स्टँड करायची एवढी हवास असती तर याच्यापेक्षा अगोदर काही वेगळे केले असते. रस्त्याच्या संबंधित का केलं की ज्याचा निधी मिळाला पण जे काम होत नाही म्हणून त्याच्यासाठी आंदोलन केलं. तर स्टंटबाजी म्हणताच येत नाही. खरं म्हणजे आता आपण पाहिलं परभणीकरांची भावना पहा, सगळ्यांचं एक असं मत यायला लागलं आहे की आपण पुढाकार घेतला म्हणून काहीतरी विकास दिसायला लागला आहे. त्यामुळे स्टंटबाजीला म्हणताच येणार नाही. तुम्ही जे ठेकेदार आहात आणि तुम्ही ठेकेदारच्या विरोधातच ही भूमिका घेताय, याबद्दल तुमचं काय? मी स्वतः ठेकेदार आहे. ठेकेदाराच्या विरोधात भूमिका का घेतोय? संबंधित लाडके ठेकेदार इथले जे कोणी सत्ताधारी आहेत हे ठराविकच ठेकेदार त्यांचे का लाडके आहेत? कोणाचे? इथल्या राज्यकर्त्यांचे, इथले आमदार असतील, इथले खासदार असतील, जे कोणी असतील, हेच 2-3 नावं आपल्या पुढे काय येतात. महापालिकेला हे होते, विद्यापीठातली जी काही कामं झाले ज्याचा निधी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, म्हणजे खासदार साहेबाचे किंवा CRFचे काही कामं असतील ते कामं खासदार साहेबाच्या कोट्यातसुद्धा हेच लोक, आमदार साहेबाच्या कोट्यातसुद्धा हेच लोक. काम कसे मिळते ते? हे याचा शोध आपण लावला पाहिजे. हे मी कसं सांगणार आहे? म्हणजे आपण आता चांगला मुद्दा मांडला की मी सुद्धा ठेकेदार आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की डांबर रोड तयार करण्याचा जिल्ह्यातला सगळ्यात मोठी फॅक्टरी, ज्याला आपण प्लांट म्हणू, तो माझा आहे. सिमेंटच्या रस्ते तयार करण्याचा प्लांट माझा आहे. पण मला कामाचा दर्जा लागतो, मी काम दर्जाचंच करतो आणि बाकीच्या काही गोष्टी असतात त्या दर्जा देऊन त्या गोष्टी माझ्याने करणं होत नसतील म्हणून मग माझ्यासारख्या डावलून जे कोणी लोक त्यांच्या गुडबुकमध्ये असतील, मग कामाचा दर्जा आपण पाहतो. जर त्या आमदार खासदारांना खुश करायचं तर कामाचा दर्जा आपण देऊच शकत नाही. त्यामुळे मग ती अशी वाताहत होते. याच्यात कुठलं काही स्टंटबाजी नाही, माझा कोणाला विरोध नाही. माझा फक्त एकाच गोष्टीला विरोध आहे, तो म्हणजे जे माणसं विकासाला खोडा घालतात त्यांना मी वेळोवेळी असा आडवा येतच राहणार. डिपार्टमेंटचं काम करतात ते डिपार्टमेंट पाहत नाही का ते काम कसे आहेत काय ते? ही एक प्रक्रिया असते. निविदा प्रक्रियामध्ये त्यांच्या समोर जे लोक येतात, जे कागद येतात, त्यांना ते पाहतात आणि त्या लोकांना ते काम अलॉट करतात. क्वालिटी कंट्रोलचं काम नाही का? क्वालिटी कंट्रोलचं निश्चित काम आहे, पण राजकीय वरच असतं. राजकीय वरच असतं. आता कालच आपण पाहिलं असेल, शिंदे गटाचे नेते प्रवीण देशमुखांनी मुलाखत दिली. त्यांनी सांगितलं, कुठल्या तरी एका कंत्राटदाराचं असं नाव घेतलं आणि सांगितलं की सगळे अधिकारी माझ्या खिशात आहेत. मग ज्यांच्या खिशामध्ये आमदार खासदार आणि अधिकारी आहेत त्यांचं कोण काय करू शकतं? असे ठेकेदार सगळेच आहेत परभणीमध्ये. कोणत्या ठेकेदार नाही, आपण ठेकेदारचं नाव का घेतो? नाही, एका ठेकेदारचं नाव नाही. माझं काय म्हणणं, जे काही ठराविक ठेकेदार मंडळी आहे, आपला वाद काय चालला आहे, आपलं म्हणणं काय की दर्जाहीन कामं महापालिकेच्या अखत्यारीतसुद्धा यांनी जे कामं केलीत प्रभागामध्ये त्याचेसुद्धा आपण दर्जा पाहू शकता. नाही, ठेकेदाराच्या ऐवजी मग एखाद्या अधिकाऱ्याच्या संदर्भात तुमची भूमिका काय असते? नाही, अधिकाऱ्याला याच्यात फार म्हणजे अधिकारी तर निश्चित तिचं दोषी आहेच, निश्चित दोषी आहे. आता परभणी शहरामध्ये जे 100 कोटीची कामं चालू आहेत ही जर आपण पाहिले तर एकाही रस्त्यावर 5 प्रमुख रस्ते आहेत, एकाही रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी आपल्याला उभा दिसणार नाही. जर अंदाजपत्रक कसे केले याचासुद्धा त्यांना आपल्याला काही माहिती सांगता येणार नाही. DPR जो तयार झाला, जो अंदाजपत्रक तयार झालं ते घरी बसून केलेलं आहे. आता मला सांगा, ज्या रस्त्यासाठी आपण निर्णयाने मी आंदोलन केले, मोठा मारुती देवगडा महादेव, आपण पाहिलं असेल की पाण्याच्या टाकीच्या पुढचा जो भाग आहे फक्त एक 90 मीटरचा पॅच सोडून दिला. मग त्यांना विचारलं आम्ही हे का, त्याने सांगितलं हे इथपर्यंतच होतं. याला काय उत्तर आहे? याचा अर्थ हे एस्टिमेट, हे अंदाजपत्रक जिथं बसून झाले ते कुठेतरी कोणाच घरी बसून तयार झालेत आणि अंदाजाने त्या किमती ठरल्यात, असंच म्हणावं लागेल. आता महापालिकेचा विषय निघाला तर आपण महापालिकेला इच्छुक आहात आणि आपण निवडणूक लढवणार, कोणत्या पक्षाकडे लढवणार? महापालिकेला मी स्वतः निवडणूक नाही लढवणार, हे मी आधीच माझ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे. पण हे सगळं आजचं वातावरण पाहता
काही वेगळं करता येईल का, येतं का, या मी थोड्याशा सर्चिंगमध्ये आहे. जर सगळे चांगले, ज्यांना कामाचं काहीतरी आवड आहे, ज्यांना विकासाचं विजन आहे, अशा लोकांना सोबत घेऊन काही आघाडी वगैरे करता येते का, हा एक आमचा प्रयत्न चालू आहे. या आघाडीमध्ये कोण कोण असणार आहे? आघाडीमध्ये आता जे कोणी प्रमुख लोक असतील, ज्यांना कोणाला ती कामाची तळमळ आहे, त्या भागाचं प्रतिनिधित्व करीत असताना ज्यांनी त्या प्रभागामध्ये कामं करून घेतली, अशी फक्त ज्यांना कामाचा विषय आहे, कामाची आवड आहे, अशीच फक्त लोक असतील. लोकप्रतिनिधी असतील का त्याच्यात? कोण लोकप्रतिनिधी असतील ना, असे राहतील. जे काही माजी नगरसेवक काही आहेत प्रमुख, त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. जर ते आले तर परभणी विकास आघाडी करू असा एक विचार चालला आहे. कारण कुठल्या पक्षाकडे जाऊन काही हाती लागेल असं मला सध्या वाटत आहे. अशी परिस्थिती नाही. पूर्वाश्रमीचे तुम्ही काँग्रेसचे जी आणि आताची भूमिका काय असणार तुमची पक्षाच्या? नाही, आता तर प्रश्न काँग्रेसचा राहिलाच नाही. मी तर सांगितलं आपलं मी निवडणूक लढणारच नाही. त्यामुळे कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतच नाही. मी एक सर्वसामान्य परभणी शहराची तळमळ असलेला कार्यकर्ता म्हणून आपल्याला बोलतोय. पण अशी चर्चा सुद्धा सुरू आहे की तुम्ही आता काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार आणि त्या दृष्टीने वाटचाल सध्या सुरू आहे. अजिबात नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये नाही जाणार. चर्चेला तुम्ही पूर्ण विराम लावताय का? 100% पूर्णविराम. भाजपमध्ये एंट्री नाही. अजिबात नाही. मी विशाल बुधवंत भारतीय जनता पार्टीत जाणार नाही. सदैव काँग्रेसमध्ये ना नाही, असंही म्हणता येत नाही. जे सामाजिक आम्ही कार्य तुमचं बघतो, वेगवेगळे आंदोलन करतात, त्यासाठी तुम्ही फेमस आहात परभणीमध्ये, सगळे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. परंतु हे जे आंदोलन करते वेळेस जे तुम्ही वेगळे करता, ह्याला नेमकी आयडिया कुठून येते, प्रोत्साहन कुठून? एक सांगू, आपल्याला करण्याची भावना असेल तर माणसाला हे सगळं सुचतं. आणि एक आपल्या ग्रामीण भागात एक मन आहे, दुखणकरीची आई वेळी असते. काहीतरी केल्याशिवाय, म्हणजे आपण म्हणतो ना, रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी करू म्हणजे काहीतरी हाती लागेल, हे माझ्या सुपीक डोक्यातून कल्पना निघत असते आणि मग त्याला चालना मला मिळत असते. एकदम आम्ही बघितलं की तुम्ही डायरेक्ट कुठेतरी चिखलात लोळताय आणि तुम्ही आंदोलन करताय, त्यावर खड्ड्याचा निषेध करताय. परंतु ह्याला कारणीभूत म्हणजे पब्लिक समोर तर आपण हे सगळ्या गोष्टी आणताय, पण याला कारणीभूत राज्यकर्ते आणि प्रशासक आहे. येस. मग फक्त राज्यकर्त्यांवर टीका का? नाही, प्रशासन चालवणारे राज्यकर्ते असतात. त्याचं ऑपरेटिंग महापालिका 7 वर्ष झालं जिथे प्रशासक लागू आहे, बरोबर आहे. मग राज्यकर्ते नाहीयेत. नाही, मग राज्यकर्त्यांवर का आरोप? आम्ही दोष फक्त राज्यकर्त्याला थोडी देतोय, प्रशासनाचा दोषच आहे ना. याच्या आधीच्या प्रश्नांनी आपलं उत्तर दिलं की जे 100 कोटीचे रस्ते चालू आहेत, एवढा मोठा निधी आला आहे, याला काम करून घेण्यासाठी तिथला अधिकारी एकही जागेवर नाही. मग अशा वेळेला तर प्रशासनही जबाबदार तितकंच आहे ना. आता जे कोणी आयुक्त असतील, जे कोणी त्यांचे, आज आपण घाणीचं साम्राज्य पहा, आपला हा अर्धा निम्मी परवणी सोडून द्या, अर्ध्या परवणीत पहा काय परिस्थिती. ललित कला भवनजवळ जा, तिथं 7 मीटरचा रस्ता 1 मीटर उरला आहे, बाकी सगळी घाण आहे रस्त्यावर. काय बकाला अवस्था आहे परभणीची. कशी परभणी, आता परवा अजितदादा, कोणी जगात जर्मनी आणि भारतात परभणी, हे खरं म्हणजे चांगल्या भावनेनं बोलतायत का टीकात्मक उपासात्मक बोलतायत हेच कळत नाही. कामाच्या दर्जाबद्दल तुम्ही बोलताय की कामाचा दर्जा नाहीये. मग एखादं असं कुठलं काम आहे की जे तुम्ही केलंय आणि ते एक आयडल म्हणून एक ठरवलं गेलंय की किंवा त्याला असं एक आयडल काम म्हणून त्याला बघून हे करावं असं? म्हणजे तुमचं कुठलं काम आहे जे तुम्ही असं लोकांना सांगू इच्छिता की हे काम जे मी केले ते पहा तुम्ही कसं उत्कृष्ट केलं. दर्जाचं आहे? गंगाखेडमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचं साहेबांच्या नावाने एक उद्यान आहे. ते उद्यानाचं काम स्पर्धेमध्ये मी 60% कमी दराने घेतलं, 60% कमी दराने. आणि त्याचा दर्जा काय आहे हे आपण एकदा जाऊन पाहिला तर लक्षात येईल की 60% दराने कमी काम घेऊन सुद्धा कामाचा दर्जा राखता येतो. पर्सेंटेज बद्दल म्हणजे आपण कामं करतात, परंतु आता सध्या शहरामध्ये अशी एक बोंब चालू आहे की टक्केवारी वाढली आहे. नेमकी टक्केवारी काय आणि कोण घेते? एक लक्षात घ्या, कामाचा दर्जा कंत्राटदार तेव्हाच देऊ शकेल जेव्हा त्याला 2 पैसे मिळतील. अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच एवढे पैसे काढून घेत आहेत की ते गुत्तेदाराच्या बिचारा काही शिल्लकच राहत नाही. आणि कोणीतरी काहीतरी कशासाठी करतो की 2 पैसे त्याला मिळाले पाहिजे. तर ही टक्केवारीचं जे आपण म्हणताय, मी याच्या आधी एक माझा व्हिडिओ केला जो की महाराष्ट्रभर गेला, की लोकप्रतिनिधींनी त्यांचा स्वार्थ थोडा कमी केला. आपण कधी बोलू शकतो, आता माझ्या भागातला रस्ता झाला, आपण पहा, बरेच लोक तिथं रील करतात रात्री येऊन. परवा एक रात्री कोणतरी मुलगी आली होती बाहेरची, तिने ती रील तयार केली की नागपूर फॅशन रस्ता झाला. का करू शकलो? त्या कंत्राटदाराच्या चहाच्या आम्ही शर्मिंदी नाही, तिथं जाणारा चहाही आम्हीच पाचतो, त्यांना जेवणही आम्हीच घालतो आणि आम्ही त्यांना कधी जोरात बोलू शकतो जेव्हा आम्ही त्यांचे काही शर्मिंदे नसो. मग लोकप्रतिनिधी शांत काय आहेत?
आपण आंदोलनाला बोलतो 10 आंदोलन माहीत झाले, इथले जे कोणी आमदार असतील, जे कोणी खासदार असतील, त्यांनी साधा एकही प्रश्न याच्यावर का नाही विचारला कंत्राटदाराला? दर्जाबाबत लोकप्रतिनिधी शांत का, याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे मला विचारण्यापेक्षा. म्हणजे असं म्हणायचंय का की जे लोकप्रतिनिधींच्या जवळचे ठेकेदार त्यांना कमी पर्सेंटेज आणि जे लांबचे त्यांना जास्त? असं काहीच नाही. टक्केवारीचा रेशो तोच आहे, जवळचा काय लांबचा काय. लाडके ठेकेदार म्हणा. तरी किती टक्के असं? आता परभणीच्या पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे वगैरे काय आपण कंप्लेंट वगैरे केली का? मी निश्चित याच्या अगोदर कंप्लेंट केली होती. त्यांचा जनता दरबार जेव्हा होता तिथे मी रोडवर बसून गेलो, माझं निवेदन त्यांनी घेतलं. माझं एक दुःख आहे की खरं म्हणजे ते जिल्ह्याचे पालक आहेत, पालकमंत्री पालक आहेत, त्यांचं काम होतं की त्यांनी एखादी बैठक लावायला पाहिजे होती. आज आपण पाहिलं की धार रोड म्हणजे मर्याई मंदिर ते कॅनॉलचा पूल, ज्या पूर्ण भागामध्ये 30 ते 35% उपरवली वसलेली आहे, जिथं मुस्लिम बांधव आहेत, हिंदू आहेत, त्या ठिकाणी आपण पाहिलं 20 मीटर जागा असताना रस्ता फक्त 7 मीटरचा होतो. आणि उरलेला बाकीचा जो भाग आहे त्या 10 मीटरमधलं जे इन्क्रीजमेंट आहे, आज जर रस्ता मोठा झाला, इन्क्रीजमेंट निघेल, नाल्या एकदा फायनल झाल्या की रस्त्याची बाउंड्री तयार होईल, तर माझी अपेक्षा होती की पालकमंत्री महोदयांनी एक बैठक लावावी, कंत्राटदार, इथले अधिकारी. गंमत काय होती आपल्याला मी सांगतो, हे जे रस्त्याची कामं जी मी नेहमीच ओरडून बोंबलून सांगत असतो, कंत्राटदार मूळ काम ज्याचं आहे तो आहे गुजरातचा, तो काही कामं करतो, काही कामं इथले ठेकेदार करतात. आणि इथले ठेकेदार अजिबात दर्जाचं काम करत नाहीत. जर आपल्याला हा दर्जा पाहायचा असेल तर मी सांगून किंवा कोणावर टीका करून एका माणसाला टार्गेट करणे हा काय माझा उद्देश नाही. आपण स्वतः तिथं गेलं पाहिजे आणि दर्जा आपणच कम्पेअर केला पाहिजे, तुलना आपण केली पाहिजे, आपल्याला लक्षात येईल. पालकमंत्री पण लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून पर्सेंटेज घेतलं जातं का? त्यांच्याकडून पर्सेंटेज घेतलं जातं का? नाही. आता हे खरं म्हणजे अवघड प्रश्न बापा विषय, हे काही मला सांगता येणार नाही. पण मी सगळ्यात लोकप्रतिनिधीला सांगतो की आपला स्वार्थ थोडासा कमी करा, तरच आपण त्या कंत्राटाला सांगू शकतो की मला दर्जा असा पाहिजे. आपण जर आपला आर्थिक हितसंबंध त्यात ठेवला तर दर्जा नाही सांभाळता येणार. आपण ज्या प्रकारे आंदोलन करता त्यातून दिसून येतं की परभणी प्रति आपलं प्रेम आहे, परंतु परभणीतूनच एक वेगळा जिल्हा झाला, हिंगोली झाला, ते आता पुढे गेलाय आणि परभणी तिथंच आहे. एक म्हणजे रस्त्यासाठी देखील तुम्हाला आंदोलन करावं लागते, जे मूलभूत आपल्याला सुविधा पाहिजे त्याच्यासाठी देखील हे करावं लागते. परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कचरा असेल, दुसरे इतरही प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत. महानगरपालिका तुमच्या सत्तेत होती, तुमच्याच पक्षाची सत्तेत होती, तुम्ही आंदोलन तुमच्या पक्षाच्या विरोधात केलं का? मी माझ्या पक्षाच्या विरोधात सुद्धा आंदोलन केलं, 3 आंदोलन केले आपण पाहिलं असेल. आणि सगळ्यात जास्त कामं जे मागच्या 25 वर्षात झाले ते त्या मागच्या 5 वर्षातच झाले आमच्या कार्यकाळात. जी येलदरीहून रायझिंग मेन आली मुख्य, तीसुद्धा आमच्याच काळात झाली. WTPचं काम आमच्याच काळात चालू झालं. आणि ही भूमिगत गटार आणि समांतर पाणी पुरवठा हे आमच्याच काळातले आहे. आणि हे जे 100 कोटीचे रस्ते आहेत ते सुद्धा आमच्याच काळातले. आमच्या बॉडीमध्ये माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब आमचे नेते, त्यांनी हा विषय लावून धरला. आणि आमचे दुसरे नेते ज्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकत्व होतं ते अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. हे नगर विकासचे रस्ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग केले आणि तेव्हा हा निधी आला. त्यामुळे ही जी डेव्हलपमेंट आहे ही आमच्याच काळातली डेव्हलपमेंट आहे. भूमिगत गटाराबद्दल वाटप केल्यासारखं झालं, हे मला कळालं, ते मला यांना दिलं, असं याच्यावर काय? खरं म्हणजे अशा वातावरणामध्ये आपण जर आज ते अंदाजपत्रक पाहिलं तर आजच्या करंट DSRला 15 ते 20% ते काम बिलो आहे. अशा परिस्थितीतसुद्धा तिथल्या आयुक्तांनी हे टेंडर फ्ल्यूट करण्याचा घाट का घातला याचं उत्तरच मला मिळत नाही. ज्या दिवशी आचारसंहिता लागणार होती त्या दिवशी ते निविदा प्रसिद्ध झाली. तर मला एक असं वाटतं की वरच्या लेवलून सगळेजण या गोष्टीला कुठेतरी स्टे किंवा मग एक्सटेन्शन टेंडरला मिळेल. त्याचं कारण असं की 5 जानेवारी त्याचं सबमिशन आहे, मतदान आणि निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे ती प्रक्रिया पुढे जाईल असं मला वाटतं. पण काहीतरी याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण गौड बंगाल आहे की एवढ्या म्हणजे तात्काळ त्यांनी ते टेंडर फ्ल्यूट केलं. ही जी शहरामध्ये बकाळ अवस्था झालेली आहे त्याला जबाबदार कोण नेमकं? कारण तुम्ही तर आंदोलन करताय, सर्व लोकही तुमच्यासोबत आहेत, सर्वसाधारण लोक तुमच्या पाठीमागे उभा आहेत, परंतु मग तुम्ही नेमकं ठरवणार कोण? कारण आतापर्यंत प्रशासक होतं, आता निवडणुका लागणार आहेत, नेमकी जबाबदार कोण आहे? जबाबदार दोन्ही. पुन्हा एकदा सांगतो मी, लोकप्रतिनिधी तेवढेच जबाबदार आणि प्रशासनही तेवढेच जबाबदार. जिथं लोकप्रतिनिधी ढिल्ला पडतो तिथं प्रशासन ढिल्लं पडतं. वचक असण्यासाठी लोकप्रतिनिधी हा खामके असला पाहिजे. मला काय म्हणायचं, आपण उगाच कोणाला तरी कार्यसम्राट म्हणायचं आपण कार्यसम्राट म्हणून घ्यायचं. कार्य काय केलं हे तितकंच महत्त्वाचं आहे. नगरसेवक हा या सगळ्या प्रक्रियेमधला अतिशय लहान माणूस असतो.
त्याची एक मर्यादा असते, त्याच्या फंडची, त्याच्या निधीची मर्यादा आहे. तसं आमदार आणि खासदार यांच्याकडे निधी मुबलक आहे. ते उद्या हाताला धरून वर मंत्र्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून काम आणू शकतात आणि काम होऊ शकतात. नगरसेवकाला मर्यादा आहेत, आमदार खासदारांना मंत्र्यांना मर्यादा नाहीत. त्यामुळे ते ज्यावेळी विकासाचा दृष्टिकोन ठेवतील त्यावेळी परभणी निश्चित विकासच होईल. आपली पुढची वाटचाल पक्षविरहित असणार आहे समजा. हो, बरोबर आहे. ही कायमची आहे का या इलेक्शन पुढचीच राहणार आहे? नाही, आता कायमचीच म्हणावं लागेल ना, कारण की आज भूमिका आपण घ्यायला लागलो. इथून पुढे जर आम्हाला असं वाटलं की परभणीच्या विकासाचं विजन कोणाकडे, तर त्याच्यासोबत जावं लागेल. शेवटी कसं असतं, हे सगळं करण्यासाठी लागतो निधी. आणि आपण म्हणतो की जर समजा आडत असेल तर पवड्यात येईल. त्यामुळे कुठंतरी जाऊन जे म्हणतात ना, मागत करायला 10 घरं देईल त्याचं बरं, जो परभणीच्या विकासाला निधी देईल त्या दृष्टीने आम्हाला विचारही करावा लागेल. तुम्ही काय पक्ष बदलताय असं तुमच्या चर्चेत वाटते, किंवा तुम्ही विकासासाठी पक्षांतर करताय असं मला वाटतं? पक्षांतर नाही करत, मी कुठल्याच पक्षात जाणार नाही. मी काँग्रेसमध्ये राहणार नाही, मी काँग्रेस सोडलेलं आहे, पण मी कुठल्याच पक्षात जाणारही नाही. आता मी महापौरच्या निवडणुकीत तुम्ही उभा राहणार? अजिबात नाही. मी स्वतः महापालिकेची निवडणूक लढणार नाही, मी किंवा माझी पत्नी, म्हणजे माझं कुटुंब.